माझे बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रा भ्रमंती करत 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 प्रयागराज तीर्थक्षेत्रावर आले आणि तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर बडे बाबा मच्छिंद्रनाथांनी सांगावं, गोरक्ष अरे तुला फिरून फिरून फार भूक लागली असेल बाबा, जा काहीतरी भिक्षा मागून आण. माझ्या गोरक्षनाथांनी गेल्यानंतर त्या गावातील सगळे घर बंद होते. माझ्या गोरक्षनाथांना भिक्षा भेटली नाही. माझे गोरक्षनाथ आल्यानंतर बडे बाबांना म्हणतात, गुरुवर आज आपल्या या राज्यामध्ये कोणी भिक्षा दिलेली नाही. माझ्या बडे बाबा मच्छिंद्रनाथांनी डोळे बंद केले, ध्यानावस्थेत गेल्यानंतर बघितलं तर काय, त्या राज्याचा जो राजा होता त्रिविक्रम, त्या त्रिविक्रम राजाचा देहावसन झालेलं होतं, तो मृत्युमुखी पडलेला होता. आणि मग गोरक्षनाथजी म्हणतात, गुरुवर आपल्याला तिथं जावं लागेल. आणि ज्या वेळेला माझे बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या मार्गाला निघालेत आणि निघाल्यानंतर त्यांची भाषा काय मला महाराज कळत नव्हती, कारण ते नेमकेच बंगाल प्रांतातून आले होते. त्यांची भाषा कुठली, हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ आहे गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. सगळ्यांनी वरती हात करा. मी आदेश बोलणार, तुम्ही अलग निरंजन बोलायचं. आदेश आदेश. अरे बंगाली त्यांची भाषा काय कळत नव्हती. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बघतात तर काय, सगळा जनसमुदाय त्या राजाच्या अंतविधीला आलेला होता. आणि एक बाबा पुढे आलेत, महाराज साधू दिसताय, हो कुठून आलात, कुठून आलेत म्हटल्यानंतर माझ्या गोरक्षनाथांनी पुढे व्हावं, कुठून आलात बाबा बघायला फिरून आला रे ना, बघब्या कंपनी वाला, बाबा बघायला फिरून आला रे ना, बघब्या कंपनी वाला,
वाटत नाही मी निंबोळ्या नगरीमध्ये कीर्तन करतोय. हा, हे कीर्तन आळंदी पंढरपूर सारखं चैतन्य महाराज या जागेमध्ये. वा, लोकांनी विचारलं बाबा कुठून आलात? माझ्या गोरक्षनाथांनी समोर जावं आणि गेल्यानंतर माझ्या गोरक्षनाथांनी प्रश्न विचारावं, काहो काय झालं? सगळी पब्लिक त्या जनता रडायला लागली. हो, जो माणूस जन्माला आला त्याला मृत्यू हा 100% होणार आहे, तुम्ही रडतात का? त्याच्यातून एक ज्येष्ठ आजोबा पुढे आले आणि सांगतायत, गुरुवर आमचा जो राजा होता ना, आमचा राजा फार दयाळू होता आणि पुढचं राज्य चालवण्यासाठी राजाला पुत्र संतान नाही. मग या राज्यावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माझे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी गेलेत आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथांना म्हणतात, गुरुवर जिवंत करा त्या राजाला. बडे बाबा मच्छिंद्रनाथ म्हणतायत, गोरक्षा मी त्याला जिवंत करू शकत नाही, हा मृत्यू त्याच्या प्रारब्धात होता, मी त्याला जिवंत करू शकत नाही. माझ्या गोरक्षनाथाने विनंती केली, गुरुवर या राज्यावर फार मोठं संकट कोसळेल, जिवंत करा त्रिविक्रमाला. माझे बडे बाबा म्हणतायत, गोरक्षा तुला वाटतंय ना तो त्रिविक्रम राजा जिवंत झाला पाहिजे, एक काम कर, काही काळ काही वर्ष मला माझं शरीर त्यागावं लागणार. त्या गावाच्या बाहेर एक शिवजींचं मंदिर होतं, त्या मंदिराच्या खाली एक गुफा होती, त्या गुफेत माझे बडे बाबा मच्छिंद्रनाथ गेलेत, आपला देह त्यागला, माझ्या बडे बाबांच्या शरीरातून आत्मा निघाला आणि त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्रिविक्रम राजा सरणावर उठून उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्या राज्यामध्ये एवढा आनंद झाला, त्या लोकांनी सोन्याचा पुतळा तयार केला आणि त्याला अग्निदाह दिला आणि पुन्हा एकदा ते राज्य सुरळीत प्रमाणे चालू झालं. आणि झाल्यानंतर काही काळ लोटला गेला आणि माझ्या मच्छिंद्रनाथांच्या अंशापातून त्या ठिकाणी त्या रेवती राणीला एक मुलगा झाला, त्याचं नाव धर्मनाथ. आणि काही काळ लोटला गेला, पण त्या ठिकाणी रेवती राणीला थोडं टेन्शन येऊ लागलं, अरे आपले मालक ज्यावेळेला जिवंत होते महिन्यातून 2-4 वेळेस भगवान शंकराच्या दर्शनाला जायचे, पण जिवंत झाल्यापासून आपले मालक दररोज जातात आणि भगवान शंकराचं दर्शन करतात. आता मला सांगा, तो त्रिविक्रम राजा होता का बडे बाबा मच्छिंद्रनाथ? बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा आत्मा त्याच्या शरीरात होता. तो आत्मा आपलं शरीर सुखरूप आहे का हे बघायला दररोज जायचे. त्या रेवती राणीला राग आला, त्या रेवती राणीने 2 दाशा पाठवल्या, जा आपला राजा कुठे जातो याचा शोध घ्या. नेहमीप्रमाणे सकाळ झाली आणि त्रिविक्रम राजा हा त्या भगवान शंकराच्या मंदिरावर गेलेत आणि गेल्यानंतर भुयारात गेले. आपला देह व्यवस्थित आहेत का बघितलं, सुरक्षित आहे का बघितलं. आता मला सांगा, तो देह एकट्या त्रिविक्रम राजाने बघितला का? कोणी कोणी बघितला? त्या 2 दाशा आल्या होत्या, त्या दाशींनी बघितलं आणि रेवती राणीला जाऊन सांगितलं. रेवती राणी म्हणते, जर त्रिविक्रम राजाच्या शरीरामधून जर मच्छिंद्रनाथांनी आपला प्राण काढून घेतला, मी पुन्हा एकदा विधवा होईन. मग तिने महाराज तलवार घेतली, 2 दाशा सोबत घेतल्यात, रात्री त्या शिवजींच्या मंदिरात गेलेत गुफ्यात आणि गुफ्यात गेल्यानंतर माझ्या बडे बाबा मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे 4 कोपऱ्याला 4 फेकून दिलेत. सकाळ झाली आणि श्री गुरु गोरक्षनाथ आले आणि आल्यानंतर बघताय तर काय, आपल्या गुरुवर्यांचा देह त्या ठिकाणी नाही. महाराज गोरक्षनाथांना राग आला. गोरक्षनाथ म्हणजे माझ्या भगवान शिवजींचं स्वरूप. राग आला. गोरक्षनाथांनी जोडीत हात घातला, भस्म काढला. हा मृत्यूलोक संकटात होता. भगवान शिवजी प्रकट झाले, सांगितलं, गोरक्षा या मृत्यू लोकाचं संरक्षण करण्यासाठी यदा यदा हि धर्मस्य ज्या ज्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये ग्लानी येते, संकट येतं, त्यावेळेला भगवंत जन्माला येत असतो आणि या कलियुगाला सुरक्षित ठेवण्याचं काम तुमच्या नवनारायणांचं आहे, म्हणून तुमचा जन्म आहे. हा मृत्यू लोकाला तुम्ही काही करू शकत नाही. आणि मग माझे गोरक्षनाथ त्या ठिकाणी स्थिर झालेत. दया आली माझ्या पार्वती आई साहेबांना. पार्वती आई साहेबांनी वीरभद्राला आणि कालभैरवनाथांना बोलवलं, जा माझ्या मच्छिंद्रनाथांचे तुकडे जमा करून आणा. त्या ठिकाणी वीरभद्र आणि कालभैरव गेलेत, माझ्या मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे सगळे तुकडे जमा करून आणलेत.
आणि गोरक्षनाथांच्या स्वाधीन केल्यानंतर माझ्या गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा उपयोग करून माझ्या चैतन्य श्री बडे बाबांचं शरीर एकरूप केलं आणि एकरूप शरीर झालं आणि त्रिविक्रम राजाच्या शरीरामधून प्राण निघला आणि परत मच्छिंद्रनाथांच्या शरीरामध्ये प्राण गेल्यानंतर तिकडं त्रिविक्रम राजा मृत्युमुखी पडला आणि माझे चैतन्य श्री बडे बाबा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी रेवती राणीकडे गेले तर रेवती राणीला म्हणतात, रेवती राणी तुझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे. नाथ संप्रदायामध्ये पहिल्या नाथाची हत्या तुझ्या हातून झालेली आहे. याचं प्रायचित्त म्हणून 12 वर्षात माझा शिष्य गोरक्ष येणार, भ्रमंती करत करत याच राज्यात येणार आणि तुझ्या धर्मनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा देणार. महाराज माझ्या नवनाथांनी काळावर सुद्धा विजय मिळवलेला आहे बघा महाराज, कारण दिलीप मामांनी मला टाइम दिलेला आहे. महाराज कधी कीर्तन उद्या 12 जरी होईना 2 संपाडा पण 2 तास करा. पण मामा हा या कीर्तनामध्ये आणि दुसऱ्या कीर्तनामध्ये फार मोठा फरक आहे. दुसरं कीर्तन जीसीबी सारखं रेडिंगवर असतं, तसं हे नाही ना. या सासरवाडीत मला चोरी करणं म्हटलं अवघड सण विठाला. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये कुळीचं कुळदेवी म्हणजे देवीला शरण जातात. काही जाणकार लोकांना शंका येईल, महाराज जगद्गुरु तुकोबराय हे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त होते, तरी ते तुकोबराय देवीला शरण का जातात? बरं देवीला शरण जातात मग त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये बाधा निर्माण होत नाही का? कारण जगद्गुरु तुकोबांच्या मुखातलं वाक्य आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता, किंवा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. मग महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी वारकरी संप्रदायामध्ये जेवढे जेवढे संत होऊन गेलेत, जेवढे संत होऊन गेलेत, त्यांचा एक देव आणि एक जीव हा जोडलेला आहे. कुठल्याही संतांचं तुम्ही उदाहरण घ्या. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये संतांना संबोधन दिले गेलेले आहेत. ज्ञान म्हटलं अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबा आहे. प्रेम म्हटलं तर माझे नामदेवराय, नामदेवरायांची भक्ती. नामदेवरायांना आईने सांगितलं, नामा तुझे बाबा बाळा घरी नाही, जा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई म्हणत देवले नैवेद्य दाखाडी ये, म्हणजे देवने नैवेद्य बाप जन्मात कधी खातच नाही. नामदेवराय गेले, देवा नैवेद्य खा. देव नैवेद्य खात नव्हते. देवा तुम्ही जर नैवेद्य नाही खाल्ला माझं डोकं तुमच्या पायावर आपटून आपटून पडेल. झाला काय चमत्कार महाराज, त्या पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा घाम फुटला आणि पाषाणाची मूर्ती माझ्या नामदेवरावांसोबत जेवायला बसली. महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज फक्त जीव घातलं का? हे दूध पिओ मोवे गोविंद